चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सामना आपण सुरू करूया. दोन्ही ऑफिशियल पंच सज्ज आहेत. रमेश म्हात्रे सर आणि प्रसाद सहस्रबुद्धे सर आणि आमचे टीव्ही अंपायर मनोज पवार सर. सामना आपण सुरू करूया आणि पंचांना विनंती असेल, आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे टाइम मॅनेजमेंट फार महत्त्वाचं असणार आहे. आज 8 सामने खेळवायचे आहेत. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं असतील आणि 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ असेल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आजच्या दिवसामध्ये पहिला सामना उत्तर शिव आणि उंबारली, दुसरा सामना निलजे नवापाडा, तिसरा सामना सागाव आणि शील आणि चौथा सामना शिरडोन आणि उमसई आगासन. हे एकूण 8 संघ आहेत आजच्या दिवसामध्ये. नक्कीच आज कोणती ॲडजस्टमेंट नाहीये. संघांना विनंती असेल वेळेवरती उपस्थित राहून आपण आयोजकांना सहकार्य करायचं आहे. निलजे आणि नवापाडा हा सामना असेल यापुढील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चला सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. त्याच्यावरती मिळते फक्त एकच धाव. स्ट्राईक इनला फलंदाज दिवेश आहेत आणि मयूर चौधरी ही जोडी आहे. 5 षटकांचा सामना. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. गणपती अप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. सोमनाथ पाटील एक खूप मोठं नाव आहे या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, ज्याला कल्याण डोंबिवलीचा लसित मलिंगा देखील म्हटलं जातं. आणि आलाय हा डॉट बॉल. स्ट्राईक इनला फलंदाज मयूर. ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतात. बॅटची कडा आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. प्रेम भोईर होते शॉर्ट स्क्वेअर लेगला. दिवेश ऑन स्ट्राईक. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. ऑन साइडला गॅप मधून स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या आहे 6 धावा धावफलकावरती आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह केलं डीप मध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. 1 धाव झाली पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये.
मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली आणि संदीप डावलकर पुरस्कृत 11 फायटर उत्तर शिव या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह केलं होतं. बॅक टू द बॉलर खेळले होते. थोडस फंबल झाले आणि अवधी होता एक धाव पूर्ण करण्याचा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती बिनबाद 8. खऱ्या अर्थाने संदीप डावलकर साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून 11 फायटर उत्तर शिव हा संघ या स्पर्धेमध्ये खेळतो आहे. आदरणीय संदीप डावलकर पुरस्कृत 11 फायटर उत्तर शिव. या पुढील सामना असेल निलजे आणि नवापाडा या दोन टीम मध्ये. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. गोलंदाज प्रेम येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. प्रेम भोईर हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. अप्पर कट पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहे. सुरुवात खूप चांगली केली आहे 11 फायटर उत्तर शिव या टीमने या सामन्यामध्ये. ऑन साइडला शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आले होते. झेल पर्यंत पोहोचले देखील होते आणि झेलला पकडू शकले नाहीयेत आणि मिळतील या चेंडूवरती पुन्हा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 14. सुपर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. आजचा हा दुसरा आणि अंतिम दिवस श्रद्धांजली चषकाचा. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले आणि बॅकफुट पंच करतायत. इनफिल्डच्या वरून पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मयूर खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि खूप चांगली बॅटिंग मयूर करतोय. एक झेल देखील सोडलाय आणि आतापर्यंत 2 चौकार आलेत मयूरच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती आहे 18. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फिंगर रोल केले होते. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आपण पाहिलं आणि आलाय हा डॉट बॉल.
धावसंख्या धावफलकावरती आहे 18. 5 षटकांचा सामना आहे. या पुढील सामना असेल जय हनुमान निलजे आणि नवापाडा या दोन टीम मध्ये. दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती असेल टॉससाठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. फुल टॉस चेंडू फक्त दिशा दिली आहे. स्वीप केलाय स्लॉक स्वीप सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय मयूरच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 22. 22 धावा. यावेळेस बॅकफुटला गेले फक्त दिशा दिली. सॉफ्टने खेळले होते पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहेत मिळते फक्त एकच धाव आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे संदीप डावलकर पुरस्कृत 11 फायटर उत्तर शिव या टीमची बिनबाद 23. हॅलो नवीन गोलंदाज ज्युनियर प्रेम येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. नक्कीच लेदर बॉल क्रिकेटर आहेत आणि खऱ्या अर्थाने MCA मध्ये त्यांचे सिलेक्शन देखील झालेलं आहे अंडर 19 साठी. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करता डीप मध्ये फिल्डर आहेत वाईडिश लॉंगॉनला. हा चेंडू फील्ड होतोय आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. अपील करतायत सोमनाथ पाटील सोमनाथ भोईर. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल 25. धावसंख्या आहे 25 धावा 25. सुरुवात खूप चांगली केली कारण की 25 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. 5 षटकांचा सामना आहे. माहिती आहे उंबारली संघ एक चांगला संघ आहे आणि या संघासमोर 5 षटकांमध्ये 55 ते 60 धावा बनवावे लागतील. पुन्हा एकदा ड्राईव्ह करता स्ट्रेट ड्राईव्ह आहे डीप मधून फिल्डर येतील चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये भावेश शोधे मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 26. 26 धावा धावफलकावरती. दिवेश आणि मयूर ही जोडी आहे. दिवेशने एक चौकार लगावलाय. त्याचा बल्ला शांत आहे परंतु दुसऱ्या बाजूला मयूर 20 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. त्यामध्ये 3 चौकार आहेत. फुल टॉस चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता दिवेश यांचा. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 26. 26 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे या 2 संघांमध्ये. आजचा शेवटचा अंतिम दिवस आपण पाहतोय. जय भोले आई गावदेवी क्रिकेट संघ खेडकाली व ग्रामस्थ मंडळ खेडकाली आयोजित
श्रद्धांजली चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. एकूण 16 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आणि पहिल्या क्रमांकासाठी 1,00,000 रुपयांचं पारितोषिक. ऑन साइडला into the slot and out of the plot, mid wicket, सीमारेषेच्या बाहेर, long big way, mighty huge, maximum षटकार. धावसंख्या आहे 32. सागर ठाकूर आपण फोन उचला महेश पाटील यांचा. फुलटॉस स्विच हिट, सीमारेषेच्या बाहेर येतो हा चौकार दिवेशच्या बॅटमधून. चेंडू कधी हरवला, फुटला, खराब झाला, भिजला तर चेंडू नवीनच आहे. धावसंख्या आहे 36. 36 धावा. आक्रमक बॅटिंग करतोय दिवेश. पुन्हा एकदा पॅड वरती हा चेंडू ब्रश होतोय, त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37. 37 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 11 फायटर उत्तर शिव या टीमची. खऱ्या अर्थाने श्रद्धांजली चषक आपण पाहतो आणि श्रद्धांजली चषकासाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, नक्कीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी लाभलेली आहे आदरणीय महेशजी घरत साहेबांच्या माध्यमातून. त्यांचं देखील विशेष कौतुक आणि आभार. आयोजकांच्या वतीने एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत, नेहमीच त्यांच्या माध्यमातून सहकार्य असताना याही स्पर्धेसाठी त्यांचं विशेष सहकार्य आहे. आणि पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी नक्कीच GTCचे फाउंडर आदरणीय जल्पेश भोईर मोठागाव यांच्या माध्यमातून, कारण की महेश पाटील यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. स्विच हिट, क्या बात है, सुरेख फटका सीमारेषेच्या बाहेर येतो चौकार.
पुन्हा एकदा स्विच हिट बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. दिवेशला थांबवणं कठीण झालंय उंबारली या संघाला. दिवेश ऑन फायर. दिवेश नावाचं वादळ निर्माण झालं या मॅच मध्ये. बॅक टू बॅक 2 चौकार. भावेश पाटील देखील आनंदित आहेत. नक्कीच डे नाईट ते सध्या काम करतायत आणि नक्कीच यंदा कर्तव्य देखील आहे भावेश पाटील. त्यासाठी ते प्रचंड मेहनत करतायत. खऱ्या अर्थाने उंबरलीचे असले तरी देखील त्यांचा संघ इन ॲक्शन मध्ये आहे आणि थोडीशी खराब कामगिरी मित्र म्हणेन झाली गोलंदाजीमध्ये. कारण की आतापर्यंत एकही विकेट गमावला नाहीये उत्तरशिव या टीमने. 45 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या सामन्यामध्ये दिवेश आणि मयूरने. यावीस लाईन 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 पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल मिळते अवांतर धाव आणि धावसंख्या 1 पुढे जाईल. 46 46 धावा धावफलकावरती आहेत. 4थं षटक सुरू आहे सोमनाथ भोईर यांचं. यावीस इनफिल्डच्या वरून खेळतात. लॉफ्टेड कव्हर फटका डीप मध्ये. फिल्डर येतील आशुतोष आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल. 48 केवळ देखील इन ॲक्शन मध्ये आहे. कालच वाढदिवस त्याचा झालेला आहे. वाढदिवसाच्या आपण केवलला देऊया लाख लाख शुभेच्छा. आज खऱ्या अर्थाने सागाव टीमचे सूरज भोईर यांचा देखील वाढदिवस आहे. स्विच हिट सीमारेषेच्या बाहेर या षटकातील हा 3रा चौकार येतोय फलंदाज दिवेशच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 52. 52 धावा धावफलकावरती आहेत. 50 कंप्लीट. परफेक्ट यॉर्कर ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. आशुतोष भोईर फार वेगाने येतात चेंडूवरती. उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 पुढे जाईल. 54 धावा धावफलकावरती आहेत. 4थ्या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. 54 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. दिवेशचा बल्ला आधी शांत होता. त्यानंतर षटकार आणि 4 चौकार आलेत. एकंदरीत 5 चौकार आणि एका षटकाराच्या साह्याने बॅटिंग करतोय. 32 या धावसंख्येवरती त्याला साथ देतो मयूर. खेळतो 20 या धावसंख्येवरती. भरपूर शफल झाले होते. क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्नाने आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 54 धावा. संदीप डावलकर पुरस्कृत 11 फायटर उत्तर शिव या टीमच्या.
ऑन साइडला लॉब केला क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न खूप चांगले केले होते. फील्डर के मस्तक पर दस्तक देते हुए 6 रन. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय षटकाराने आशुतोष भोईरचं मयूरने. आणि यस फिंगर फलंदाज झाल्या बाद मयूर चौधरी बॅक टू द पविलियन लागतोय. हा पहिला धक्का 60 या धावसंख्येवरती 11 फायटर उत्तर शिव या टीमला. चला विनंती असेल जय हनुमान क्रिकेट संघ निलजे आणि नवापाडा या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी या. जीवन चौधरी येत आहेत. ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. कॉट अँड बॉलची संधी फलंदाज झाल्या बाद 0 वरती माघारी परतावं लागेल ते म्हणजे जीवन चौधरीला. जीवन चौधरी बॅक टू द पविलियन. देवेश येत आहेत नवीन फलंदाज. यंदा कर्तव्य आहे. नुकताच त्यांचा साखरपुडा झालेला आहे. देवेश यांना आपण त्यांच्या सेकंड इनिंग साठी शुभेच्छा देऊया. हॅट्रिक बॉल हॅट्रिकची संधी असेल. आशुतोषने कमबॅक करून दिलाय उंबारली या टीमला या मॅच मध्ये. बॅकफुटला गेले टॅप करण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 61. 61 धाव धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार. त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट मिळवले आणि चौथ्या चेंडूवरती येते सिंगल. 2 चेंडू शिल्लक या अंतिम षटकामधील. स्ट्रायकिंगला फलंदाज दिवेश. दिवेश आणि देवेश ही जोडी आहे. बॅटची कडा होती आणि चांगले क्षेत्ररक्षण. शॉट थर्डमॅनला मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 62. 62 धावा शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. निलजे आणि नवापाडा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस साठी या आपण. धावसंख्या आहे 62. 1 चेंडू शिल्लक. प्रचंड मेहनत आहे. महेश पाटील असतील, सुयोग पाटील असतील, सागर ठाकूर असतील, त्यानंतर काल करण पाटील यांना पाहिलं. ऑन साइडला खेळतात. एलिव्हेशन नाहीये. लॉंग ऑनला टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज देवेशचा खेळ लागतोय. अजून एक धक्का. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवलीये आशुतोष भोईरने आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 62 आणि 63 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये. योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या टीम समोर संदीप दावलकर पुरस्कृत 11 फायटर उत्तरशिव या संघाने 30 चेंडू बनवायच्या धावा 63 या सामन्यामध्ये.
चला टॉस साठी येत आहेत निलजे या टीमचे संघनायक आणि विनंती असेल नवापाडा टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉस साठी नवापाडा आणि निलजे या दोन संघांमध्ये सामना असेल. सर निलजे संघाचे संघनायक येत आहेत नवापाडा टीमचे कॅप्टन. सामना सुरू होतोय आणि ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ नेतिवली व्हॉइस ऑफ कल्याण आमचे अत्यंत जवळचे आणि जीवलग मित्र. खऱ्या अर्थाने आज त्यांचा दिवस देखील आहे आणि प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. तर चला आपण मॅचकडे वळणार आहोत. खेळाच्या पूर्वार्धामध्ये ऐकलात आवाज आपण एक नामांकित क्रीडा समालोचक आमचे गाडीलीचे गुरुवर्य रोशनजी संतीश सर यांचा अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतो. म्हणजे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. श्रद्धांजली चषक या स्पर्धेमध्ये जमलेले आई गावदेवी क्रिकेट संघ खिडकाय आयोजित एक नामांकित क्रीडा स्पर्धा. प्रथमतः गणरायाला वंदन करूया आपण. 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती तो बाप्पा गणपती त्या गणरायाला मी वंदन करतोय. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात होताना गणरायाला प्रथम खरतर पूजलं जातं आणि गणरायाला वंदन करतोय. अखंड हिंदुस्थानाचं राध दैवत याच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक केलं आणि ज्या राजानं स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली आणि येत्या 19 फेब्रुवारीला ज्या बाप्पाची जयंती ज्या देवाची आणि ज्या राजाची जयंती साजरी करणार आहोत त्या राजा शिव छत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा या स्पर्धेच्या वतीनं अर्पण करतोय. खेळपट्टीला वंदन करतो. या गावाच्या ग्रामदेवतेचरणी नतमस्तक होतो आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवली माझ्या समालोचनाची सुरुवात करतोय. एक नामांकित क्रीडा स्पर्धा श्रद्धांजली चषक दुसरा आणि अंतिम दिवस. पहिला सामना योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय संदीपजी दाभोलकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थाने ज्यांनी फायटर 11 उत्तर संघाला पुरस्कृत केलंय तो उत्तर संघ देखील तुम्हाला मैदानात आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यानंतर जनमान क्रिकेट संघ निजे आणि नवापाडा संघनायकाला विनंती आहे की आपण तयार राहायचं आहे. टॉस इथे आम्ही कंप्लीट करणार आहोत. आज देखील 8 संघ या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हाला या क्रीडांगणावरती खेळताना पाहायला मिळतील. चला बॉलिंग मार्क वरती दिवेशला आपण पाहतो. सामना सुरुवात. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. ओपनिंगर भावेश पाटील आणि प्रेम भोईर सिनियर प्रेम मैदानामध्ये दाखल झाले. तुम्हाला बारा भावेश पाटील आघाडीचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर. पहिलाच बॉल बागपूरला जाऊन फक्त कट केलं. शॉर्ट कटला डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित सिनियर प्रेमला पहिला चेंडू फेसही नाही करायला मिळाला असता आणि अगदी मैदान त्याला सोडावं लागलं असतं. पण जर तरला तितकंसं महत्व दिलं जात नाही. पण जर तर शिवाय क्रिकेटही नाही आहे. सर्वांची भरपूर मेहनत आमच्या स्पर्धेसाठी आमचे संपूर्ण मॅनेजमेंट टीम कौतुक आहे. जय बोला गावदेवी क्रिकेट संघ खिडकाई
मैदानाचा प्रत्येकाला तुटवडा, आता मात्र मैदानाची कमी जाणवत आहे. ऑफ साइडला पॉवर पॅक्ट फ्लॅट अँड फ्युरियस आणि पहिला टप्पा घेत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेमचा बॅट बंद, चौकार. ऑफसाईडला टर्न केला, स्लॉट मध्ये होता. पॉवर प्लेचा षटक सुरू आणि त्यामुळे आउटफील्ड मध्ये फक्त 2 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. डीप मध्ये एक फिल्डर तुम्ही पाहाल, समोर लॉंग ऑफला आणि त्यानंतर ऑफ साईडला मिड विकेट. ऑफ साईडला पुन्हा एकदा टर्न केला, यावेळेस उंची आणि अंतर देखील सुंदर आहे आणि बॉल मिड विकेटच्या बाहेर देखील जाईल. प्रेम भोईर आता आक्रमण करतोय. सीनियर प्रेमचा बॅट बंद, चौकारानंतरचा भव्य षटकार. ऑफसाईडला टर्न केला, यावेळेस देखील सेकंडचा कॉल नाही. इनफिल्ड मध्ये चेंडूला अडवलं जातं. गुड फिल्डिंग इनफिल्ड मध्ये आपण पाहिलं तर शॉर्ट मिड विकेट दरम्यान क्षेत्ररक्षक कविनला आपण तिथे पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूला अडवतील, उचलतील, फेकतील तत्पूर्वी एक धाव इथे कंप्लीट करण्यात आलं. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सिंगलने धावफलक सध्या पुढे सरसावलं जाईल. टोटल आता 12 या आकड्यावरती 12 ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. भावेश पाटील बघा आमचे स्कोर उंबारलीचेच आहेत. मग पुन्हा पाठपुटला जाऊन कट करतात भावेश पाटील. मैदानाच्या आतमध्ये एक आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये एक भावेश पाटील स्कोररच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. नाही, कौतुक आहे. तोंडऱ्याची स्पर्धा देखील ते कव्हर करतात डे अँड नाईट. काल स्पर्धा मला तर वाटतं पूर्ण झालेली आहे आणि आज ते मात्र पुन्हा फ्री झाल्यात. आय थिंक मॉनिटरचा आवाज पुन्हा कमी झाला. कारण डे नाईट म्हटलं की मेकर आता लगेच आमच्याकडे बघतात, पण नाही, बरेचसे असे आहेत जे डे नाईट करतात. आता बघा, फक्त तुम्हीच नाही, आमचे भावेश पाटीलमध्ये देखील ती क्षमता आहे. नाही, समालोचन करताना आम्ही देखील अनुभवतो. डे अँड नाईट काम भावेश सोपं नाही आहे, फार मेहनत असते. कारण इथून डे करणं, कोणत्याही प्रकारची झोप मिळत नाही, त्यानंतर लगेच नाईटला जाणं नाही. नाईटच्या स्पर्धा आजकाल काही 1 आणि 2ला संपतच नाही. आजकाल नाईट म्हटलं की 4-5 वाजतातच. त्यामुळे डे नाईट आहे की नाईट आणि पहाटे काही कळतच नाही. षटक क्रमांक पहिलं संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. बॉलिंग मार्क वरती आता गोलंदाज जीवन चौधरीला आपण पाहतोय. षटक पहिलं आपण पाहिलं दिवेशच्या विरोधामध्ये 14 धाव आल्या. एक चौकार, एक षटकार. सीनियर प्रेमचा बॅटबंद आपल्याला पाहायला मिळाला. जीवन वेगवान, प्रचंड गती तुम्हाला पाहायला मिळाली आणि याचसाठी ओळखला देखील जातो. बॉलिंग मार्क वरती पहिलं षटक दिवेश टातळलं, त्यानंतर ओन बथू. पॉवर प्लेचं दुसरं षटक. आउटफील्ड मध्ये 3 फिल्डर आणि त्यासाठी जीवन चौधरीला आपण पाहणार आहोत बॉलिंग मार्कवर. नेक्स्ट बॉल ऑफ साइडला लॉफ केलाय. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. क्षेत्ररक्षक होते ते बनले दर्शक. बॉलला पाठवलाय मिड विकेट. हवाई यात्रेवरती रमेशजी म्हात्रे सरांचा इशारा येतोय. हाल आहे प्रेमचा बॅटमन. या सत्रातला दुसरा धमाका षटकार. वेदला काही चैन पडत नाहीये बघा. धावा बनतायत सोमनाथ दादा, तरी देखील वेदची चल बिचल सुरू आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. काल
supersports.in ने अप्रतिम कार्य केले आणि आज देखील त्यांचे संपूर्ण टीम चांगलं कार्य करताना तुम्हाला पाहायला मिळेल. आज दीपू मला तर वाटतं आले पण लगेच गेले, पण काय आज प्रत्येकाला काही ना काही मीटिंग असतील, प्रत्येकाच्या काही ना काही ठरलेल्या मीटिंग असतील आज, कारण व्हॅलेंटाईन डे आहे. उंबरली संघाचे खेळाडू बघा बरेचसे नौकेत ते बघतात. मला तर वाटतं मॅच संपल्याच्या नंतर प्रत्येकाची कुठे ना कुठे मीटिंग असेल. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज तिथे पोहोचलाय. चांगला झेल संपादित करत असताना आपण पाहतोय विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय बॅटिंग करताना योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या संघाला. तसला मॅचच्या दिशेने वळतोय. पुन्हा एकदा नुकतीच विकेट मिळाली आणि प्रेम बाद झालाय. सिनियर प्रेम आपण पाहतोय षटकार तर आला होता, पण त्यानंतर त्याची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल चौधरीचा वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॉलिंग मार्क वरती जीवनला आपण पाहतोय प्रचंड गती आणि त्यासोबत नियंत्रण देखील आहे. जेव्हा ॲज अ फास्ट बॉलर तुमच्याकडे प्रचंड गती असते पण नियंत्रण नसतं तेव्हा कुठे ना कुठे गोलंदाजी चांगली होत नाही. पण जेव्हा गतीसोबत नियंत्रण एखाद्या गोलंदाजाकडे येतं, योग्य टप्पा अचूक लाईन आणि लेंथ जेव्हा प्रत्येकी गोलंदाज झेरतो आणि त्या टप्प्यावरती गोलंदाजी करतो तेव्हा यश मिळतं आणि त्याचं प्रत्यक्षित उदाहरण मैदानाच्या आतमध्ये जीवन चौधरी. सॉफ्टवेअरने डिफेन्स करण्यात भाग पाडले. शॉर्ट पॉइंटला डायरेक्ट हिट पण नाही, थोडा खराब थ्रो कारण यष्ट्यांपासून दूर होता. पण यष्टीरक्षकाचं कौतुक आहे, चांगल्या प्रकारे चेंडूला कलेक्ट केलं. तत्पूर्वी सिंगल मिळाली. धावफलक सध्या 21 आकड्यावरती. इथून एकंदरीत टार्गेट 63 आहे, पाठलाग 63चा करायचा आहे आणि 21 झालेला आहे. त्यामुळे इक्वेशन हे जे समीकरण आहे ते वारंवार बदलताना तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग आपल्या कारकिर्दीत 19वी बाईक खरं तर व्हाईट बॉल आहे. ऋतिक पाटील वडवली याने नक्कीच आपण पाहिलं तर टायगर नाईटच्या स्पर्धेमध्ये पटकावली. त्यामुळे बघू शकता आपले ग्रामीणचे खेळाडू आज मोठी भरारी घेत आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये ऑफसाईड ह्याच्यामध्ये ड्राईव्ह केला. यावेळेस चांगला ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. थोडी मिसफिल्ड झाले. बॉल मागे चाललाय. 2 मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न सुरू केलाय आणि डायरेक्ट हिट तिथे आपण पाहतोय. पण आता पंच कोणताही इशारा करत नाही याचा अर्थ मला तर वाटतंय ते 4 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 4 धावांनी धावफलक मात्र पुढे सरसावताना तुम्हाला पाहायला मिळेल. आता स्कोरर मित्र भावेश पाटील आम्हाला सांगतायत 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पाठलाग 63चा करायचा आहे. 30 झालेले आहेत. त्यामुळे इक्वेशन हे वारंवार बदलताना तुम्हाला पाहायला मिळेल. या षटकानंतर आपण लगेचच जय हनुमान क्रिकेट संघ नीज आणि त्याच्या विरोधामध्ये नवापाडामध्ये टॉस करतोय. हो, चेंडू डायव्हर्ट झाला मागे. आता क्षेत्ररक्षकाची यामध्ये कोणतीही चूक नाहीये कारण पडल्यानंतर अनपेक्षितरित्या चेंडू डायव्हर्ट झालाय आणि खरं तर त्याचा बेनिफिट पूर्णपणे योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघाला मिळत आहे बघा. कारण आता 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 31 धावांची गरज आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील काय घडतंय, नशिबाची साथ, लक फॅक्टर ऑन झाले. हाताला चेंडू लागला, थोडा स्लो झाला
आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, जाईल चेंडू सीमा पलीकडे, मिळतील 4 धावा. बॅटची एज होती पंच. येस, स्कोरर विचारतात. काहीतरी सांगतायत रमेश म्हात्रे सर, पण काय मागून जनरेटरचा आवाज आहे खरं तर, त्यामुळे आम्हाला काही कळत नाहीये ते काय सांगण्याचा प्रयत्न करतायत. इशारा नाही दिला ना समजायचा बॅटची. हो, ऑफसाईड रिजन मध्ये लॉप करण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र पंचांनी अपील उचलून धरली आहे. विकेटचं पतन आपण पाहतोय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक मोठा धक्का लागलाय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबरलीला. आणि आता मात्र आपण पाहतोय जिथे समीकरण होतं 15 चेंडू 31, समीकरण बदललं. 14 चेंडू 27 आणि आता विकेट मिळाली म्हणजे 13 चेंडू आणि 27 धावांची गरज. तर धावसंख्येचा विचार केला तर एकंदरीत 36 समोर खेळलाय. फटका चांगला. ओ फिल्डर लॉंग ऑनला रितेश कोणती चूक करणार नाही. व्हॉट अ ब्युटिफुल कॅच, रनिंग अँड स्टनिंग कॅच बाय फिल्डर रितेश. विकेटचं पतन लागणारा आणखीन एक मोठा धक्का योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारलीला. जा पावली मैदानामध्ये केवळ आला तसाच तो मैदानाचा बाहेर देखील. आणि विकेट झाली आहे. आता मात्र आपण पाहतो येणारे शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी 27 धावांची गरज. तर चला आपण लगेचच टॉस देखील इथे कंप्लीट करणार आहोत. दोन्ही संघांचे संगणक इथे उपस्थित आहेत. नवापाडा टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत आणि जय हनुमान क्रिकेट संघ नियोजन. नितेश चला लवकर प्लीज थोडं रनिंग करा नितेश, कारण ओव्हर जर कंप्लीट झालेली आहे ऑलरेडी, त्यामुळे पुन्हा ओव्हर सुरू झाली तर टॉस थांबेल 1 ओव्हरसाठी. चला लवकर प्लीज जय हनुमान क्रिकेट संघ निजे कॅप्टन लवकर धावत आहे. नितेश थोडा सराव होईल या धावत. ते सांगतात की नितेशच टॉस करतील. पाहते उभरते समालोचक आपण पाहतायत बघा. वन ऑफ द लेजंड क्रिकेटर नक्कीच पिंट्या दादा जोशी यांना आपण पाहतोय. येस, दोघांकडे एक एक 4 व्हीलर आहे. कॉल पिंट्या दादा कॉल करतात. काटा टेल्स कॉल आणि काटा झाला. टॉस जिंकलाय नवापाडा कॅप्टन. फक्त निर्णय कळवा, फिल्डिंगचा निर्णय. खूप साऱ्या शुभेच्छा मॅच साठी. ऑफ साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू मागेच क्षेत्ररक्षक तिथे आहेत. या पुढचा सामना देखील तितकाच अप्रतिम आपल्याला पाहायला मिळेल, कारण एका बाजूला जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला संघ आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट संघ निजे. ज्या निजे संघाने यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिलं तर अनेक अशा मोठमोठ्या नामांकित संघांना परास्त केले. त्यामध्ये 7 पाटी पालघर असेल, चेंज द गेम वडवली असेल, अशा अनेक मोठमोठ्या बलाढ्य संघांना त्यांनी मात्र यंदाच्या हंगामामध्ये परास्त केलंय. कारण नितेश पाटील आपण पाहिलं तर त्यात विशाल पवार चांगल्या लयमध्ये, युवा गोलंदाज करण चांगली गोलंदाजी करतायत, त्यानंतर नागेशची चांगली साथ त्यांना मिळते. त्यामुळे ऑल ओव्हर टीमचा जबरदस्त भन्नाट परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय यंदाच्या हंगामामध्ये.
धावफलकाचा विचार केला तर सध्या टीमची टोटल 38 आकडावरती तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस देखील काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न बघा, वारंवार भावेश मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न सुरू आहेत, पण हवं तसं रिझल्ट निकाल लागत नाहीये. आणि जर मनाला हवे तसं निकाल मैदानामध्ये तुम्हाला मिळवायचा आहे ना, तर आता इथून जबाबदारीनिशी खेळावं लागेल. कारण हे समीकरण आहे 9 चेंडू 24 धाबांचा. सामना कधी शेवटच्या बॉलपर्यंत संपत नाही, फक्त संघर्ष करायची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. आझाद मैदान शिरडोनच्या क्रीडांगणावरती तो संघर्ष आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलाय. कारण शिरडोन चषकामध्ये जर आपण पाहिलं तर गावदेवी गोळिवली विरुद्ध गावदेवी क्रिकेट संघ हेदुटणे अ मध्ये सामना सुरू होता. 3 चेंडू 21 धाबांची गरज होती आणि गोळिवली संघाच्या सर्व प्रेक्षकांनी गाडीला किक मारली होती आणि त्यांनी मैदान सोडलं होतं. पण जसा नो बॉलवरती षटकार आला तसे प्रेक्षक पुन्हा युटर्न मारून आले, क्रीडांगणावरती थांबले आणि तो सामना तिथे गोळिवली संघाने जिंकला. त्यामुळे क्रिकेट आहे, काही घडू शकतं. लॉंग ऑफ रिजन मध्ये आपण पाहतोय बॉल सिंगल कंप्लीट केले, सेकंडचा कॉल हा ना आणि तत्पूर्वी धाव मिळेल ती एक सिंगल. 8 चेंडू 23 धाबांची गरज आहे. 8 चेंडू 23 धाबांचं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. जीत केली, बडा संघर्ष होगा. आता मात्र विजयासाठी मोठा संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळेल. वॉटर रॅप अँड टफ मॅच, पहिलाच सामना एक जबरदस्त चित्त थरारक सामना होईल का? येणाऱ्या 2 बॉलमध्ये भावेश जर एकंदरीत एका दुसरा मोठा फटका आला तर मॅच रंगतदार होईल. आणि येस, तो प्रयत्न सफल राहिलाय. फाईन खेळलाय चेंडू, फाईन लेगला खेळायचा होता, गेलाय चेंडू थर्ड मॅनला. पंचांचा अधिकृत इशारा, 4 धाबा, चौकार. सामना आता सुरू झाला. या चौकारानं विजयाच्या अपेक्षा अशा पल्लवी झाल्यात योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघासाठी. कारण आता समीकरण 7 चेंडू आणि 19 धाबांचं तुम्हाला पाहायला मिळेल. व्हॉट अ ब्युटिफुल मॅच. ऑनलाईन प्रेक्षक मोठ्या संख्येने आमच्या सोबत जोडले गेलेत supersports.in सोबत. त्या ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतोय. 7 चेंडू 19 धाबांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा जीवन आपल्या सेकंड स्पेल मध्ये येतोय. वेगवान ऑन साइडला बावलाय, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थांबणार नाहीये, निघून चाललाय. महेंद्र सिंग धोनी स्टँड मध्ये, सीमा पलीकडे. बॅक टू बॅक 2 चौकार. मी याच गोष्टीचा उल्लेख केला होता की 1 ते 2 मोठे फटके आले तर सामन्याला कलाटणी मिळेल. आणि बॅक टू बॅक 2 चौकार आले, 1 थर्ड मॅनला, 1 मिड विकेटला. आता समीकरण बदलणार. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धाबांची गरज आहे. प्रत्येक चेंडू भावेश तुमच्यासाठी एक नवीन संधी घेऊन येतो, एक नवीन आव्हान घेऊन येतो. त्या आव्हानापासून पळायचंय का त्या संधीचं सोनं करायचंय हे तुमच्या हातामध्ये आहे. 6 चेंडू आणि 15 धाबांची गरज आहे. चला, खऱ्या अर्थानं आपण पाहतोय संदीपजी डावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज उत्तर शिव संघ आपण पाहतोय फायटर 11 संदीप डावलकर पुरस्कृत उत्तर शिव या नावानं या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो ज्यांच्या नावानं, ज्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केले गेलंय, श्रद्धांजली चषक. आणि खऱ्या अर्थानं स्वर्गीय योगेश पवार यांच्या नावानं आपण पाहतो योगेश पवार प्रतिष्ठान या नावानं गावदेवी उंबारली संघ संघर्ष करतोय. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म आपला झाला, या संघर्षाच्या माती जन्म झालाय. त्यामुळे शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष करण्याची ताकद आमच्यामध्ये, ती धमक आमच्यामध्ये दाखवताना दोन्ही संघ. 6 चेंडू 15 धावा. गोलंदाजी मार्क मध्ये आता जबाबदारी गोलंदाज आपण पाहतोय त्या अंतिम षटकासाठी रितेश साहेब आपल्या जाईल. रितेशनं अप्रतिम झेल टिपला होता आउटफील्ड मध्ये लॉंग ऑनच्या क्षेत्रात. आता तोच रितेश गोलंदाजी मार्क मध्ये आलाय. पॉवर हिटर आमचे हितेश देखील जोडले जात आहेत. त्यामुळे आतुरता या सामन्याची आता अजून वाढली आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 15 धावांची. व्हॉट ब्युटिफुल मॅच. एक जबरदस्त सामना, रोमहर्षक सामना आणि चित्त थरारक सामना तुमच्या भेटीस आलाय. आजच्या अंतिम दिवसातली पहिलीच लढत एक जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी उंबारली की फायटर 11 उत्तर शिव. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज हितेश होतो सज्ज. चला, वेळ भरपूर प्रचंड खर्च झालेला आहे. आता मॅचला सुरुवात करा. ऑफसाईडच्या मध्ये खेळायचा होता, डबल माइंड झाल्यात पण सोडून दिलाय. फायनली चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. म्हणजे 6 चेंडू आणि आता विजयासाठी करायच्या धावा 14. समीकरण बदलतंय, वारंवार बदलतंय आणि भावेश आम्हाला माहिती देत आहेत की 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. पुढचा बॉल यावेळेस ऑफसाईड रिजन मध्ये फोर्स केला, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डायव्हर्ट झाला बॅकवर्ड पॉइंटला. धावा मिळतील किती, धावा मिळतील किती. भावेश पाटील पलटलेत आणि बघता बघता 3 धावा इथे संपादित केल्या जात आहेत. म्हणजे आता समीकरण येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे.
5 चेंडू 11 धावा, 11 धावा 5 चेंडू, बिना कुछ किए जय जयकार नहीं होती और लहरों से डरकर नौका पार नहीं होती, बिना कुछ किए जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती. संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट अ सुपर मॅच. पैसा वसूल सामना. जे ऑनलाईन प्रेक्षक बघतायत त्यांचे इंटरनेटचे पैसे वसूल झालेत आणि इथवर जे गाडीचा प्रवास करून आलेत त्यांचे पेट्रोलचे पैसे वसूल झालेत. विकेट समान आहे. टॉस कोणी जिंकला हा प्रश्न आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय टॉस उंबरली संघाने जिंकला, त्यामुळे टॉसच्या आधारावरती 10 धावा देखील चालतील. कल्याण डोंबिवली ग्रामीण असोसिएशनचा नियम आहे, विकेटला आणि टॉसला प्राधान्य आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा त्यावरती एक सोरटी धाव. म्हणजे आता आपण पाहतोय समीकरण पूर्णतः बदललंय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं जे काही घडतंय ते स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान उंबरली संघाच्या बाजूनं, कारण आता 5 चेंडू 9ची गरज. विकेट समान आहेत पण टॉसच्या आधारावरती आपण पाहतोय 8 धावा जरी 5 चेंडू मध्ये बनवल्या तरी स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबरली संघ सामना जिंकेल. जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला. ऑफ साइडला राजकुमार फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, त्यांच्या वाक्याच्या बाहेर. मिड विकेट के फील्डर के मस्तक पर दस्तक देकर गेंद निकल गई मिड विकेट के बाहर. 4 रनों के लिए. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललंय. या बदललेल्या समीकरणाला तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. 4 चेंडू 5 धावांची गरज आहे. टॉसच्या आधारावरती 4 धावा देखील बनवल्या स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबरली संघानं, तरी देखील ते हा सामना जिंकतील. टॉसला महत्व आहे, विकेटला महत्व आहे, धावांना महत्व आहे आणि खऱ्या अर्थानं आज एकेका धावेचं महत्व फायटर 11 उत्तर शिव संघाला देखील समजेल. पंच काहीतरी इशारा करतायत, बॉलची मागणी केली जाते. चला आपण बॉल देऊया. मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉल आलेला आहे, त्यामुळे आपण या सामन्याकडे वळतोय. उर्वरित चेंडू शिल्लक असतील तर आता मात्र आपण पाहतोय 4 आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. 4 जरी बनवल्या मैदानाच्या आतमध्ये तरी देखील स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबरली संघ सामना जिंकेल. 4 बॉल 5 सोडून दिलाय. चेंडू मागे मिसफील्ड आणि एक चोरटी धाव आणि त्यासोबत पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आता मात्र आपण पाहतोय काय घडतंय या सामन्यामध्ये. जे काही अस्त्र जणू काही शस्त्र आपल्या हातातली टाकून दिलेली आहेत आणि सध्याच्या घडीला बघा खेळाडू कक्षामध्ये काय वातावरण आहे, काय जल्लोष आहे. हा जल्लोष तुम्हाला पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केलाय, फटका चांगलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतायत, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण, 3री धाव देखील घेतली जाते आणि अशा प्रकारे सामना संपलाय. मॅच फिनिश आणि सामना खऱ्या अर्थाने इथे जिंकलाय तो अर्थात स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी क्रिकेट संघ उंबरलीनं. व्हॉट ग्रेट विक्ट्री. पहिल्याच सामन्यात एक चित्त थरारक विजय मिळवला. उंबरली संघाला अभिनंदन. तसं आपण लगेचच सामनावीराकडे वळतोय.